पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आज समासाला सुरुवात करण्यापूर्वी समर्थांनी श्रोत्यांचं स्तवन केलं आहे, त्याचं मला स्मरण झालं. समर्थ असं म्हणतात, व्याघ्रसिंह भयानक देखोनी भयचकित लोक परी त्यांची पिल्ली निशंकता यापुढे खेळती तैसा तव संतांचा मी अंकित तुम्हा संतांपाशी डोलत माझी चिंता तुमचे चित्त साहिलच की. अगदी सहज लक्षात येईल असं आहे की आपल्याला व्याघ्रसिंह भयानक आहे, पण त्यांची पिल्लं किती छान त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असतात. अगदी तसंच समर्थ म्हणतात की मला श्रोत्यांचं भय नाही वाटत, कारण मी संतांच्या अंगाखांद्यावर खेळतो आहे. संत मला जसं सांगतात तसं मी वागतो. तसं तुमच्या सगळ्यांकडे बघून माझं आहे. खरं तर ही काही माझी कुवत नाही, परंतु संतांचा हात धरला की आपल्याला ते ढकलतात आणि आपण ते जसं सांगतायत तसं करतो. बोलता धनी वेगळ्याची असतो तसं आहे. आणि आपण हा एवढा मोठा ग्रंथ हाताशी धरून त्याच्या निरूपणाचा आनंद घेतो आहे आणि देतो आहे, ते त्यांच्यामुळे घडतं आहे असा एक भाव मनात आहे. गुरुशिवाय काही करता येत नाही, गोष्ट खरी आहे. आपण सगळेजण म्हणतो. आम्ही सायनेकर सरांकडे एकदा गेलो होतो आणि सायनेकर सर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, आपल्या ठाण्यातलं फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि अंधत्व असूनसुद्धा वेद उपनिषदांचा संत साहित्याचा गाढा व्यासंग आहे. म्हणजे मी अनेकदा त्यांना असं पाहिलं आहे की शांतपणानं आपल्याशी बोलत असतात. काही विषय चालला असला तर त्यांच्या कपाटातल्या कुठल्या खडातल्या कुठल्या पुस्तकामध्ये कुठल्या पानावर हा विषय आहे ते सांगू शकतात. अंध असणारा माणूस असं सगळं करू शकतो, हे सगळं अचंबित करणारी गोष्ट आहे. याचा अर्थच असा आहे की सतत त्याच सगळ्याशी इतका अनन्य भाव जडला आहे की दुसरा विषयच नाही आहे ना, त्यामुळे हे सगळं त्यांच्या लक्षात राहतं. आम्ही एक 5-6 मैत्रिणी एक 15-20 वर्ष झाली उपनिषदं शिकावीत असं मनात आलं म्हणून त्यांच्याकडे गेलो. फोन करून गेलो, सगळे ओळखीचे असल्यामुळे या म्हणाले. गप्पा सुरू झाल्या. म्हटलं सर आम्हाला उपनिषदं शिकवा हो. हसले आणि म्हणाले की तुम्हाला काय शिकवायची उपनिषदं, एवढ्या MA झालेल्या प्राध्यापिका शिक्षिका सगळ्या पुस्तकांची नावं सांगतो, तुम्ही तुमचा अभ्यास करा, फार तर एकत्र येऊन करा, मी कशाला हवं आहे. तर आम्ही काय ठरवूनच गेलो होतो ना, त्यामुळे आम्ही शहाणपणा आमचा व्यक्त केला. म्हटलं नाही या गोष्टी कुणाच्या तरी मुखातूनच शिकाव्या लागतात, आपल्याला काही शिकता येत नाही. तुमच्याकडे आम्ही त्याच ध्यानी आलो आहे, तुम्हीच आम्हाला शिकवायचं. पुन्हा सरांनी स्माईल दिलं आणि म्हणाले शांत झाले जरा, थोड्या अटी आहेत म्हणाले माझ्या. तरी पण आम्ही वरचढच, अशा असून अटी काय असणार, ते तर काही आपल्याकडून घेत नाहीत, त्यामुळे पैशाचा काही विषयच नाही आहे, मागण्याचा काही प्रश्नच नाही. अट काय असून असं असेल की बुडवू नका क्लास, एकदा ठरवलं की मग नियमितपणाने या, याच्यापेक्षा आणखीन काय अट घालणार आहेत, असा आमचा आपला सामान्य बुद्धीचा विचार. म्हणाले उपनिषद शिकायचे असतील तर स्वतःविषयी बोलायचं नाही आणि दुसऱ्याविषयी तिसऱ्याला काही सांगायचं नाही. पटतंय का बघा म्हणाले. तर उपनिषद समजतील. आणि मग हळूच म्हणाले सगळ्याच संत साहित्याबद्दल असंच आहे, आपल्याविषयी काही बोलायचं नाही. आपल्याविषयी कोणी बोलला तरी ते सगळंच्या सगळं लगेच समर्थाला देऊन टाकायचं, तरच आपल्याला. आणि दुसऱ्याविषयी इतकं प्रेम मनात बाळगायचं की त्याच्याशीच आपण डायरेक्ट बोलू शकलो पाहिजे. समजा त्याच्यातलं काही आपल्याला न्यून सांगायचं आहे किंवा कौतुक करायचं आहे, हे डायरेक्ट त्याच्याशी बोलण्यासारखं आपलं नातं जुळलं पाहिजे. आपण केव्हा दुसऱ्याशी बोलतो, त्यांच्याशी बोलण्याचं धैर्य नसतं, मग तिसऱ्याचं अगो तिने असं केलं, तर हे बंद करायचं. अशी गोष्ट होती. थोडे महिने आम्ही जात होतो बरं का, थोडे वर्ष, पण काही उपनिषदांचा अभ्यास सायनेकर सरांनी आमच्याकडून करून घेतला. आता वयोमानापरत्वे त्यांना नाही हे सगळं जमत, पण आठवण होते. गुरुपौर्णिमेसारखा हे दिवस आला की या सगळ्या मंडळींचे अशी आठवण होते. खूप कर्तृत्व असणारे
पण कुठेही प्रसिद्धीचा जराही अगदी कणभरसुद्धा त्यांचा भाव नाही आहे. अशी व्यक्तिमत्व पाहिली की ते मनोमनी खरोखर गुरुस्थानी, प्रत्यक्ष भेट होवो न होवो, पण तरी देखील असं वाटतं की त्यांचं स्मरण असं या निमित्ताने आपण करावं. आज आपला समास आहे 10व्या दशकातला दुसरा समास. गुरुपौर्णिमा जरी असली तरी देखील आपण अभ्यास वगैरे आपल्या सोडायचा नाही आहे. त्यामुळे छोट्याशा समासाचा आपल्या वेळेत होईल तेवढा आपण विचार करूया. आज चांगली एक गोष्ट आहे, वेळी योगायोगच आहे की फक्त प्रश्न श्रोत्यांच्या मनातले काय आहेत ते समर्थ आपल्याला सांगणार आहेत. पहिल्या 19 ओव्या ह्या प्रश्नांच्या आहेत, श्रोत्यांच्या मनातले प्रश्न. आणि शेवटच्या केवळ 6 ओव्यांमध्ये उत्तरं दिलेली नाही आहेत, पण उत्तरं देण्याची पद्धती सांगितली आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीनं मी देणार आहे पुढल्या समासात, त्याची पद्धती फक्त समर्थाने आपल्याला सांगितली. फार रचनात्मक असा ग्रंथ असल्यामुळे या समासात प्रश्न श्रोत्यांच्या मनात आलेले, त्याची मी उत्तरं कशी देणार आहे त्याची फक्त माहिती आणि पुढल्या समासामध्ये म्हणजे शुक्रवारी आपण त्याची उत्तरं पाहणार आहोत. शिष्यांची अपेक्षा अशी आहे की आमचं समाधान होईल अशी उत्तरं द्या. आपलं उगाच आपलं पानं पुसू नका, आमचं समाधान झालं पाहिजे अशी आम्हाला उत्तरं द्या. आणि समर्थांची पण अशी अपेक्षा आहे, समर्थ उत्तरंसुद्धा सर्व श्रोत्यांचं समाधान होणारी देणार आहेत. पण असं आहे की शास्त्र जे काही सांगतं त्या शास्त्राला मर्यादा आहेत. त्यामुळे शास्त्राच्या मर्यादा समर्थांना उत्तरं देताना पक्क्या ठाऊक आहेत याची प्रचिती आपल्याला येते. शास्त्र काय सांगतं त्या पद्धतीने समर्थ उत्तर देणार आहेत. कुठेही शास्त्र निंदा होता कामा नये याची काळजी पण समर्थ घेणार आहेत. पण त्याचबरोबर लोकांचं समाधान पण झालं पाहिजे. आपण म्हणतो ना, मला सासूबाईंनी सांगितलं मी आपली करते, असं उत्तर आताच्या सुनांना नाही चालत. का सांगितलं आहे त्याच्या मागचं कारण सांगा. हां, आम्हाला मान्य झालं, आम्हाला पटलं तर विचार करू असं नाही, पण विचार तरी निदान करू. तर तसं आत्ताचे श्रोते आहेत आणि त्यामुळे समर्थाला एकीकडे शास्त्र काय सांगतं हे पण सांगायचं आहे, त्या शास्त्राची निंदा होता कामा नये, हसं होता कामा नये हा पण प्रयत्न करायचा आहे. सगळ्या गोष्टी शास्त्रातल्या ज्या आहेत त्या पटवून देणं हे मोठं कौशल्य आहे. आणि पुन्हा लोकांचं समाधान पण त्याला करायचं आहे. या अर्थाने आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उकल करून घ्यायची आधी की काय श्रोत्यांच्या मनात प्रश्न आहेत. ते प्रश्न वाचायला गेलं ना की असं वाटतं हो आपल्याला पण हे प्रश्न आहेत बरं का, की जे काही आपण मान डोलावतो आपण आपलं ठीक आहे सांगितलं आहे समर्थांनी तर असेल बाबा तसं असं म्हणतो आहे. पण श्रोत्यांनी प्रश्न काढले की मग आपल्या लक्षात येतो. अगदी सुरुवातीच्या पहिल्याच ओवीमध्ये समर्थांनी आपल्याला सांगून टाकलं की तुम्ही आता या 10व्या दशकापर्यंत येताना तुम्ही आम्हाला सारखे सांगतायत, श्रोते विचारत आहेत की तुम्ही काय सांगतायत की या सगळ्या विश्वाची निर्मिती ब्रह्मदेवानी केली आणि मग विष्णू सगळं सांभाळतो आहे आणि रुद्र सगळा संहार करतो आहे, हे तुम्ही आम्हाला अनेकदा सांगितलं. आम्हाला काय अनुभव त्याचा, त्यांनी निर्माण केलं म्हणजे काय केलं, त्यांनी सांभाळलं म्हणजे काय केलं, आम्हाला आमच्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. तो सांभाळतो म्हटलं आणि मग स्वस्त राहिलं तर कसं चालेल, तर तो सांभाळतो म्हणजे काय ते काय आम्हाला नीट कळलेलं नाही आहे. स्वामींनी विचार दाखवला, येथे विष्णूचा अभाव दिसून आला, ब्रह्मा विष्णू महेशाला उरी नाही. ते म्हणाले काय आम्हाला कळत नाही, ब्रह्मा विष्णू महेश म्हणताय आणि त्यांनी निर्माण केलं, त्यांनी सांभाळलं, त्यांनी नाश केला, या तिघांच्या ड्युटी तुम्ही सांगतायत, आम्हाला काही ते मान्य नाही. जे सुरुवातच करताना पहिलाच श्रोत्यांच्या मनातला प्रश्न आला की इथे काही देव आढळतच नाही, सगळं कल्पनेनेच मानायचं, हे काही शक्य नाही. त्यामुळे आम्हाला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत हे तुम्ही सांगताय हे काही आम्हाला मान्य नाही. अशी सुरुवातच या समासाच्या ओव्यांनी झाली. दुसरा प्रश्न त्यांच्या मनामध्ये श्रोत्यांनी असा विचारला आहे की हे माया प्रकरण कोणी निर्माण केलं. सारखं सांगताय दृश्य जग म्हणजे माया आहे, दृश्य जग म्हणजे ही निर्माण कोणी केली. जर का या मायेत गुरफटायचंच नाही आहे तर एवढ्या गोष्टी निर्माण कशाला केल्या, बरं चाललं होतं. अगदी अल्प इच्छा होत्या ना की अल्पच गोष्टी आपल्याला होत्या, त्यात पण माणसं जगत होती चांगली. पण आता एवढं प्रचंड वाढलं आणि मग त्याचा उपयोग काय, हे कुणी निर्माण केलं म्हटलं तर मनुष्याने निर्माण केलं. तुम्ही तर म्हणता नाही हे सगळं ब्रह्मदेवाने निर्माण केलं, तर हे काय ही माया निर्माण केली असं म्हणावं. तर एकीकडे असं वाटतं की माया कोणी देवानीच माया निर्माण केली ना, पण तसंही म्हणत नाही, कारण मायेनेच ही देव ही गोष्ट आम्हाला सांगितली. कारण देव म्हणजे पुन्हा काय, आम्ही ज्याला देव म्हणतो ती मूर्ती आहे, मग त्या मूर्तीमध्ये कसं जिवंतपण आम्ही केला हे सगळं पुन्हा मायेनेच आम्हाला सांगितलं. नाही निर्माण कोणी केलं.
असे श्रोत्यांच्या मनात एकापुढे प्रश्न आहेत, त्याची उत्तरं त्यांना माहिती नाही आहेत आणि समर्थांपुढे ते सांगत आहेत. 5व्या ते 8व्या ओळीमध्ये त्यांनी एकापुढे एक मायेसंबंधीच्या गोष्टी विचारल्या की माया देवाने निर्माण केली म्हणावं ते पटत नाही. मायेनेच माया निर्माण केली तर 2 माया कशा असतील? समजा असं म्हटलं की मायेनेच माया निर्माण केली म्हणजे काय 2 माया? ह्या मायेने त्या मायेला निर्माण केलं असं कसं होईल? तर तेही मनाला पटत नाही. बरं, पंचभूतांनी माया निर्माण केली म्हणावं तर मायेने पंचमहाभूतं निर्माण केली आहेत, मग तसं पण म्हणता येत नाही. कोणी माया निर्माण केली ही हा काही आम्हाला उलगडा होत नाही. परब्रह्माने माया निर्माण केली असं म्हणावं तर परब्रह्माशी करते पण नाही, तो काहीच करत नाही. परब्रह्म जो आहे परमात्मा तो काहीच अकर्ता, मग त्यांनी माया निर्माण केली कशी म्हणावं? त्यामुळे आम्हाला फार मोठा प्रश्न पडला आहे की हे सगळं कशासाठी निर्माण केलं. आपण एखाद्या आपल्या खेडेगावातलं वर्णन करायचं म्हटलं ना, आपण साधारण 50 वर्षापूर्वी ज्या गावामध्ये लहानाच्या मोठ्या झालो ते खेडं गाव होतं. काहीच नव्हतं तिथे, नाही वाचनालय, नाही बागा, नाही काही मोठे मोठे दुकानं, मॉल, टॉकीज, काही नव्हतं आपल्या गावामध्ये. अगदी छान शांत गाव होतं. म्हणजे माझ्या लहानपणी आमच्या महाडचं वर्णन केलं तर रिक्षासुद्धा नव्हती आमच्या गावात. हे लांब 5 किलोमीटरवरती आमचं कॉलेज. पण आम्हाला कधी आवश्यकताच वाटली नाही. बस नाही, रिक्षा नाही, सायकलसुद्धा परवडलेली नाही. 2 पायाने चालतच, पावसाळा असो उन्हाळा असो सगळीच जण होती आणि त्याच्यात आनंद होता. त्याच्यात की आम्हाला असं वाटलं नाही की अरे कसं काय जायचं, आता एवढा पाऊस पडतो कॉलेजला कसं जायचं, काय एवढं ऊन लागतं आहे कॉलेजला कसं जायचं, काही नव्हतं. सगळं व्यवस्थित होतं. कधी आम्हाला आठवत नाही 1ली 2रीसुद्धा आम्हाला पालक शाळेत पोचवायला आलेत. सगळी जायची, त्यांच्याबरोबर जायचं. त्यामुळे असं तर ते त्यावेळेचं जे काही वातावरण होतं त्याच्यात आता फरक पडला. आता जर आपण आपल्या 50 वर्षांनी गावात गेलो तर गावात खूप सुधारणा झाल्या आहेत. किती वाहनं आली, किती मोठमोठे चौक झाले, किती बागा आल्या, किती वाचनालय झाली, टॉकीज किती आले, नाट्यगृह किती आली. माणूस बदलला का? आणि हे जे सगळं झालं त्याच्यामध्ये समाधान शांती मिळाली का असे प्रश्न आले की लक्षात येतं नाही. गावात सुधारणा झाल्या परंतु त्या सुधारणेत आनंद नाही. चौकामध्ये कुणाही मुलीकडे वाकड्या नजरेनं पाहायची हिंमत 50 वर्षापूर्वी कोणाचीच नव्हती. आज टवाळखोर मुलं चौकात दिसतात. आता बदल कुठला झाला, कशात बदल झाला असा विचार केला तो नुसत्या सुधारणा झाल्या पण माणसाच्या अंतरंगामध्ये बदल झाला नाही. मग ही निर्मिती काय जी काही केली आहे त्या निर्मितीचं कारण काय, कोणी केली? आणि मग हे जर सगळं खरं नाही तर तिला निर्माण करण्याचं हे का कारण केलं, कशासाठी हे निर्माण केलं असा प्रश्न श्रोत्यांच्या मनात आला आहे. त्यांनी असा विचार केला. त्याची उत्तरं आम्हाला सांगा. आणखीन म्हणजे श्रोत्यांनी प्रश्न विचारला की मायेचा विचारला, ब्रह्मा विष्णू महेशाचा विचारला. 3रा प्रश्न विचारला की वेद निर्माण केले असं म्हणतात. बरं, वेद ही अपौरुषेय आहेत, म्हणजे नेमक्या एका ऋषीमुनींनी केलं असं म्हणता येत नाही. अनेकांनी त्यांच्या साधनेतून त्यांना जे स्फुरलं त्याला आपण वेद असं म्हणतो. त्यामुळे हे वेद आले कुठून नेमके? या वेदांनी जे काही निर्माण केलेलं आहे त्याच्यातून जी आपल्याला माहिती मिळते त्याच्यावर असं लागतं की आपण साधारण ओंकाराचा, आपण सगळेजण योग शिक्षक आहात तर आपल्याला माहिती की वेद जे आहेत ते शब्दबद्ध आहेत. वेदांचं शब्दांमध्ये रचना आहे आणि मग शब्द कुठून तयार झाले तर अक्षरातून शब्द तयार होतात. अक्षर कुठून राहतात? अक्षरांचं मूळ ओंकार. मग ओंकार कुठून तर अ उ म असं म्हणाले आम्ही एखादी गोष्ट लावून हे करू शकतो. त्यामुळे वेद हे म्हटलं तर मात्रामय आहेत पण अक्षरबद्ध आहे. आता त्या अक्षरांना शब्दांचे अर्थ हे सगळे कसे आले, त्यांना हे सगळं असं सुचलं म्हणजे नेमकं काय झालं असे सगळे प्रश्न श्रोत्यांच्या मनात आहेत. आणि मग श्रोत्याला जी काही माहिती आहे ती माहिती पुरेशी नाही आहे हे पण श्रोते सांगतात. ते म्हणाले अहो आम्ही असं ऐकलं की ब्रह्मदेव 4 हातांचा आहे, 4 तोंडांचा आहे. म्हणजे काय 4 तोंडांचा ब्रह्मदेव म्हणजे काय? किंवा विष्णू 4 हाताचा आहे. आता आपल्याला नाही प्रश्न पडत. छान भागवताचं एखादं पुस्तक समोर आहे, छान विष्णूची मूर्ती आहे, 4 हात आहेत, आपल्याला दिसतं, आपण लगेच हां विष्णू आहे. पण विष्णू जर या विष्णू रूपामध्ये आहे तर 4 हात कशाला आहेत त्याला असा प्रश्न श्रोत्यांच्या मनात आला आहे. बरं, दिसत तर नाही ना आम्हाला, काही अनुभवाला काहीच येत नाही, प्रचिती कशी घ्यायची ब्रह्मा विष्णू महेशांची? मूळ माया ही सगळी तुम्ही म्हणाले मोठी आई आहे, विश्वजननी आहे, पण त्या मायेत अडकायचं नाही हे असं कसं चालेल? मोठी आई मोठी जननी म्हणायचं तर असे सगळे फार मोठे मोठे प्रश्न आणि आम्हाला अनुभवाला येत नाही आहे म्हणून हे प्रश्न निर्माण झाले. तुम्ही आम्हाला त्याचा अनुभव प्रचिती दिलीत तर आम्हाला त्याचा अर्थ कळेल. अशी श्रोत्यांची जवळजवळ 19 ओव्यांमध्ये एकापुढे एक अशी प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे. आणि
कसं कसं ह्याचं झालं ते आम्हाला सांगा. आज आपल्याला उत्तर आपण सुद्धा त्या प्रश्नांच्याच विचारामध्ये राहणार आहोत की आपल्याला पण आज हा समास वाचायला बरं वाटतं. सुचले नव्हते आम्हाला प्रश्न, पण बरोबर आहे हे प्रश्न आहेत. जसं गीतेमध्ये असतं ना, पहिला गीतेचा अध्याय जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपण अर्जुन इज राईट, बरोबरच आहे. कसं काय युद्ध करायचं, आपली माणसं समोर आहेत, असं कसं युद्ध करून चालेल. बरोबर आहे अर्जुनाचं. कृष्ण काय काही सांगतोय असं नाही चालणार. इतकं महत्त्वाचं आहे की समोर सगळी माझी नात्यातली माणसं आहेत, सद्गुरू आहेत, आजोबा आहेत, ज्यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो आणि त्यांच्याशी कसं मी युद्ध करायचं. पहिला अध्याय वाचेपर्यंत आपण सगळेजण अर्जुनाच्या पार्टीत. मग आपल्याला भगवंत काय सांगतोय ते का हां असं आहे होय, मग बरोबर आहे, मग अर्जुनात युद्ध करायला पाहिजे. मग नंतर आपली पार्टी बदली होते. तसं हा समास वाचायला आपण सगळे श्रोत्यांच्या पार्टीत आहोत. आपल्याला असं होतं अरे हो हे प्रश्न आपल्या मनात कधी आले नाहीत, पण आहे आपल्याला कुठं अनुभव आहे. ब्रह्मा विष्णू महेश्वर काय, माया कशाला निर्माण झाली, प्रश्न आहे. त्यामुळे आत्ता आपण या दुसऱ्या समासाच्या पार्टीत आहोत. या सगळी पार्टी बदली होणार आहे तिसऱ्या समासात. आत्ता होणार नाही, उत्तरं आपल्याला तिसऱ्या समासात घ्यायची आहे. आता या सगळ्या प्रश्नांचं हे करताना 9 ते 11 या 3 ओव्यांमध्ये समर्थ सारखे सांगतात, प्रचिती वीण वैद्य म्हणवी, उगीच करी उठा ठेवी. उदाहरण दिलं ना की जरा आपल्याला तो मुद्दा कळतो. तया मूर्खाला गोवी प्राणी मात्र. एखाद्या आम्ही औषधं सांगितली ना तर लोक मान डोलावतात, पण यांच्यासारख्याने सांगितलं किंवा नाही त्यांनी योग्य माणसाने सांगितलं पाहिजे. ज्याला अनुभव आहे, ज्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे, त्या वैद्याने जर आपल्याला औषध सांगितलं, त्या डॉक्टरनी जर आपल्याला औषध सांगितलं तर आपल्याला पटतं. उगाच भल्या दुसरं कोणी सांगून ऐकलेलं असतं, हा म्हणाला, याला असं वाटलं, त्याचा असा अनुभव आहे, ह्याच्यावर आपण विश्वास नाही ठेवत. आपण योग्य व्यक्तीकडे जातो. तसं त्यांनी म्हटलं प्रचिती वीण वैद्य म्हणे. एखादा जर म्हणाला त्याला अनुभव नाही आहे पण आपला बोलत गेला तर त्याच्यात उठाठेवी उगीच असतात. उगीचं काही उठाठेवी आणि समर्थ असते त्यामुळे लगेचच घाव घालतात. तया मूर्खाला गोवी प्राणी मात्र. सगळी माणसं या अशा मूर्खाचं ओळ ऐकणार आहे असं म्हणतील. तर असं ते उदाहरण देऊन आपल्याला सांगतात की पूर्ण ज्ञान झाल्याशिवाय त्याच्यावरचा विश्वास कोणी ठेवणार नाही. त्यामुळे ज्ञानाशिवाय कोणी बोलणार नाही. कुठल्याही व्यवसायामध्ये, कलेमध्ये आपल्याला ही जाणीव होतेच की योग्य पद्धतीने त्याची प्रगती झाली असेल, त्यांनी काही ज्ञान घेतलं असेल तर लोकांना त्याच्याबद्दल काही त्यांनी स्वतःने घेतलेले अनुभव असतात, त्याच्याजवळ ज्ञान असतं म्हणून थोडा विश्वास ठेवता येईल. पण बाकी कोणी काही म्हटलं तर लोक विश्वास ठेवणार नाहीत. समर्थांनी आम्ही तुमच्याकडे का आलो आहे तर समर्थांनी आम्हाला याची उत्तरं द्यावीत. आम्ही येऱ्या गबाळ्याचं कोणाचं ऐकणार नाही, तुम्ही आम्हाला काय ते सांगा. अशा पद्धतीने जाणकाराकडे ही श्रोते मंडळी आलेली आहेत असं 9 ते 11 ओव्यामध्ये सांगून टाकलं. बरे लोकांचं काय म्हणावे, लोक म्हणतील त्याची बरवे 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 म्हणजे चांगले. तेव्हा लोकांना काय म्हणावं, लोक म्हणतील ते चांगलं असं म्हणायला गेलं तर गंमत होईल. तसं नाही चालला. स्वामींनी आम्हाला म्हणावं काय चांगलं आहे ते विशद करा असं त्यांनी 9 ते 11 ओव्यांमध्ये श्रोत्यांनी थोडीशी आपल्याकडे एक नम्रतेची भूमिका घेतली. आधी प्रश्नांची सरबत्ती केली पण म्हणाले तुम्ही सांगा, तुम्ही सांगितलं तर आम्हाला पटेल. प्रचिती वेळ बोलायला व्यर्थ व्हाया असं पण सांगितलं, पण तुम्हाला आली असली प्रचिती तर पुरेल आम्हाला प्रचिती येईपर्यंत नाही थांबणार आम्ही. तुम्हाला आले ना तर आम्हाला मान्य होईल असं 9 ते 11 ओवींमध्ये थोडी स्वतःकडे नम्रता श्रोत्यांनी घेतली. पुढे 15व्या ओळीपर्यंत या मायेबद्दल श्रोत्यांना फारच, कारण मायेत अडकायला तर होत आहे, त्यामुळे माया खरी नाही तर तिला निर्माणच का केलं. जसं आपलं असतं ना की एवढा त्या प्लॅस्टिकवरती आरडाओरडा आहे. पावसाळ्यामध्ये प्लॅस्टिकबद्दल आपण इतका त्रास सहन करतो आहे. केवढे व्हिडिओवरती येतात हे किंवा त्या गायींच्या पोटात काय जात आहे, सगळं नाले कसे पाणी वाहत नाही अडकून पडलं आहे. हे सगळं प्लॅस्टिकवरच बंदी का घालत नाही असं आपण म्हणतो की हेच बंद करा, प्रोडक्शनच बंद करा ना. तिथे का नाही तुम्ही करत, सरकार ते का करत नाही आहे. प्रोडक्शनच नसेल तर वापरलं नसेल लोक असं आपण म्हणतो. तसं इथे 15व्या ओळीपर्यंत श्रोते जाईल की माया जर असं आम्हाला अडकवते ना, निर्माणच कशाला झालं आहे सगळं, अडकवूच नका ना आम्हाला, अशी त्यांची अगदी सद्गुरूंनी आमच्या मनाला अनुभव येईल, पटेल असं या मायेसंबंधीचं विवरण करावं. आम्ही पुन्हा पुन्हा अडकतो. दृश्य जग मिथ्या आहे, त्यात माया. पण मग ते निर्माणच का करताय असा अगदी श्रोत्यांचा प्रश्न आहे. आणि मग सगळ्या देहांमध्ये, सगळ्या 84 लक्ष जीवयोनीमध्ये हा मानव देह, आपल्या समासाचं नावच मुळी देह आशंका आहे. त्यामुळे आपल्या मानवी देहाबद्दल 17, 18, 19 या 3 ओव्यांमध्ये ते आपल्याला सांगतात की नरदेह हा सगळ्यात उत्तम देह आहे.
अगदी सहज आपण पाहिलं तर लक्षात येतं आपल्याला, जन्मतः आपल्याजवळ काही नाही आहे. जन्मतः म्हणावं तर आपल्याला उभं राहता येत नाही, बोलता येत नाही, काहीच नाही. सगळं कुणाच्या तरी मदतीशिवाय आपण काहीच वर्ष 2 वर्ष करू शकत नाही. पण त्यानंतर मात्र आपण अशी काही प्रगती करतो त्या 84 लक्ष जीवयोनीतल्या सगळ्या जीवांपेक्षा की नरदेह श्रेष्ठ आहे असं आपण म्हणू शकतो. कारण विवेकबुद्धी नावाची गोष्ट, विवेकबुद्धी, बुद्धी तर खूपच जणांकडे आहे, पण त्या बुद्धीचा वापर कसा करतो आहे त्यावर अवलंबून आहे. नाहीतर सायबर गुन्हे जे होत आहेत भोवताली ते हुशारच मंडळी आहेत. एवढे मोठे बँकांचे फ्रॉड करताना त्या मंडळीजवळ ज्ञान आहे म्हणूनच ते करू शकतात, पण ती काही विवेकी बुद्धी नाही. त्यामुळे माणसाला विवेकी बुद्धी दिली आहे म्हणून तो नरदेह श्रेष्ठ आहे. असे काम करणारे जे नरदेह आहेत त्यांना नर कसं म्हणावं? त्यांना वानर पण म्हणजे, कारण वानर सेनेने पण आपलं कर्तृत्व दाखवलं हो रामाच्या वेळेला, तर त्याला वानर पण म्हणता येत नाही, तर त्यांना राक्षसच म्हणायची वेळ आलेली आहे. तर त्यांना आपण बाजूला करूया. ते नरदेहात असले तरी ते बाजूला करूया. देहांमधले विवेकी बुद्धी वापरणारे जे नरदेह आहेत ते सगळ्यात उत्तम देह आहेत. आता इथे ग्रंथ 350 वर्षापूर्वीचा आहे, त्यामुळे ब्राह्मण शब्द आला तरी कचरून जायचं कारण नाही आहे. तो जातीवाचक शब्द नाही. म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की देहांमध्ये नरदेह श्रेष्ठ, नरदेहांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ. तो ब्राह्मण श्रेष्ठ म्हणजे ब्रह्म जाणणारा जो ब्राह्मण आहे तो श्रेष्ठ. कुठल्या घरात जन्माला आला आहे किंवा नाव तुझं काय आहे त्या नावावर मी ठरवते. बरं, आमचं काय थोडं आहे का? नुसतं ब्राह्मण म्हणून पण चालत नाही. त्या ब्राह्मणांमध्ये कित्येक प्रकार. तर त्या जातीमध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे, त्याचा काहीच संबंध नाही आहे. त्या ब्राह्मणाला ज्यांनी ब्रह्म जाणलेलं आहे त्यांना वेदाचे अधिकार आहेत. आपण सगळेजण म्हणजे त्याच्यातून आता बाद हो की आपण ब्राह्मण नाही आहोत. जर का आपण कुठल्या तरी कंपनीत नोकरी करत असू तर आपण म्हटलं तर क्षुद्रच आहोत, कारण आपण सेवाच करतो आहोत ना. त्यामुळे आपल्या म्हणजे कामावरून जात ठरवली तर आता ब्राह्मण संपले. वेद जाणणारे जे आहेत तेवढेच ब्राह्मण. त्यामुळे आपण कोणी ब्राह्मण म्हणायच्या लायकीचे खरं म्हणजे आता नाही आहोत. म्हणून 3, 17, 18, 19 आलेला विषय आपण लक्षात घ्यायचा की देहांमध्ये नरदेह उत्तम, नरदेहामध्ये ब्राह्मण उत्तम. पण ब्राह्मण म्हणजे वेद जाणणारा ब्राह्मण, तो सगळ्यात अधिकारी, वेदांचा अधिकारी तो जो ब्राह्मण आहे त्याला त्याच्याबद्दल म्हटलं तर त्याचा देह हा सर्वश्रेष्ठ म्हणता येईल. समर्थांचं उत्तर 20, 21, 22 हे खरी उत्तरं पुढल्या समासात मिळणार आहेत आपल्याला. पण तरी काही विषय असे असतात ना की लगेचच त्याचं उत्तर आपल्याला लागतं. आणि आपण सुद्धा असे असतो की एखादा प्रश्न विचारला की चटकन अनाहूतपणे होय नाहीचं उत्तर तर आपलं जातंच. तर तसं समर्थांचं आत्ता इथे झालं की उत्तरं देणार आहेत पुढल्या ह्याच्यात, पण तरी 20, 21, 22 त्यांनी सांगितलं. प्रत्येक पाहता साकडी अवघडी होते बिघडी अनुमानिता घडीने घडी काळ जातो. त्या 20, 21, 22 ते 3 ओव्यात समर्थांनी उत्तर दिलं की शास्त्र जे प्रतिपादन करतात, ग्रंथ जे आपल्याला सांगतात त्याचा अनुभवाला विरोध होतो. म्हणजे शास्त्र खरं की माझा अनुभव खरा असं आपल्याला वाटतं. शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी आणि आपला अनुभव असं जर 2 धरलं तर मग आपला अनुभव शास्त्राला धरून नसला तर आपण काहीतरी तर्क करीत राहतो. आणि मग असं तर्क करीत लागलो की मग ना निर्णय मनाशी होत नाही, वेळ वाया जातो. म्हणजे एक तर शास्त्रात काय सांगितलं त्याप्रमाणे करणं, जसं आमच्या आपल्या पिढीपर्यंत केलं की जाऊ दे मला माहिती नाही पण सासूबाई असं असं करायच्या मी पण करते इथपर्यंत ठीक आहे, आपण काही शिरलो नाही त्याच्यात. उलट नोकरी घर सांभाळताना सुद्धा या गोष्टी सांभाळायची म्हणून जी काही आपली ओढाताण व्हायची ती पण आपण केली. पण आता नंतरची म्हणजे कशासाठी हे सगळं करायचं? थोडे बदल आपण केले ना, यशातला भाग नाही, पण तरीसुद्धा शास्त्र काय सांगताय असं धरून आपण करत होतो असं नाही. पण घराचं घर पण किंवा आपली जी काही परंपरा आहे ती टिकावी इथपर्यंत आपली मजल गेली होती. आता आणखीन आपण पुढे गेलो, आता आपल्या मनाला पटलं, अनुभवाला तरच आपण करतो. म्हणून ते सांगतात की जर का आपल्याला प्रचिती नसेल आणि ह्या शास्त्राप्रमाणे ते बरोबर आहे की कळत नसेल तो उगाच वेळ वाया जातो. करायचं आहे काय? शुक्रवारची सभाषण कुणी सांगितलं आहे? सगळ्या छान श्रीमंत आहेत, करायचं आहे का जेवायला बोलावून असं एखाद्याने म्हणावं. मग कोणीतरी शास्त्र काढतं नाही हे महाराष्ट्र करायचं काय, महाराष्ट्री बोलावं कितीतरी वेळ ते. मग सगळ्याला फुलं आहेत आमच्याकडे, मग काय करायचं? मग कुठल्याही रविवारी पण बोलवावं श्रावणी शुक्रवार म्हणून. किती घालून झाले की एक श्रावणी शुक्रवारची सभाषण हा विषय, त्याला किती अल्टरनेटिव्ह आम्हाला मिळाले, अगदी न करण्यापासून काहीही करण्यापर्यंत. पण शास्त्र काय सांगतं? तर शास्त्राने काय असं सांगितलं नाही. शास्त्राने त्या वेळेला जसा बदल हवा आहे तो तुम्हाला करायला हरकत नाही. असं सावरकरांसारखं काळाप्रमाणे बदल करण्याचं कौशल्य समर्थांजवळ होतं. त्यामुळे ते की आपल्याला सगळं अनुभव असा घ्यायचा आहे.
आणि तसा अनुभव घेतला की आपल्या लक्षात येतं की अरे मग बरं आपल्या विवेकी बुद्धीला पटलं पाहिजे. आपण सुरुवातीलाच म्हटलं नरहृदय श्रेष्ठ तो कसा विवेकी बुद्धी वापरणारा. मग या सगळ्या शास्त्रातून शास्त्र काय सांगतं याच्यातून आपल्या विवेकी बुद्धीने जे आपल्याला योग्य वाटतं ते करायचं. लोकांची मतं शास्त्र यांचे जे निर्णय असतात ना ते निरनिराळे असतात. प्रत्येकजण उठतो तो आपल्याला वाटतं तसं बोलतो. मग त्यामुळे सगळ्यांचं ऐकायचं पण आपल्या विवेकबुद्धीला जे पटतं ते आपण करायचं. मग ते शास्त्राला धरून असतं. शास्त्र लवचिक आहे. शास्त्र असं ताट नाही आहे की असंच झालं पाहिजे असं सांगत नाही. आपण त्याचे अर्थ कसे लावायचे हे होतं. त्यातला सिद्धांत असतो श्रावणी शुक्रवारी सवाशीला जेवायला घालावं हा सिद्धांत. आता तो श्रावणी शुक्रवारच्या ऐवजी सोय म्हणून रविवार केला काही बिघडत नाही. सवाशी म्हणून एक वापरायचं का वाय वापरायचं का माझ्याकडे रोजची कामवाली आहे ती तिलाच द्यायचं काहीच त्याच्याशी बंधन नाही. शास्त्राचा सिद्धांत बरोबर आहे पण त्या सिद्धांताबरोबर ज्याचं आचरण आपल्याला करायचं आहे त्याला लवचिकता भरपूर असते आपल्याजवळ. असा विचार करा. शास्त्रप्रमाण मानलं तर खूप घोटाळ्यात आपण अडकतो. समर्थ सांगतायत आपल्याला त्या घोटाळ्यात आपण अडकायचं नाही. शास्त्र सांभाळता काय करता येईल असा आपण विचार करायचा. आता बरं संप्रदाय जेवढे असतात ना त्या संप्रदायांचं पण एकमत नसतं. म्हणजे मग शास्त्र जरी अगदी धरलं आपण शास्त्राला धरून करूया तरी शास्त्रामध्ये पण भिन्नता असते. त्यामुळे ती लवचिकता लक्षात घ्यायची. अगदी विवेकी बुद्धीनं त्यातला योग्य तो भाग आपल्याला जो मनाला पटतो तो काढायचा. ते शास्त्रसंमतच असतं अशी एक सुधारकाची भूमिका समर्थांची आपल्याला दिसून येईल. 23व्या ओवी समर्थ आपल्याला सांगतात आपला प्रयत्न हा शास्त्राला धक्का लागणार नाही असा असावा. जे काही आपल्याला योग्य बदल करायचे ते करावेत. मनाला आनंद मिळेल. आपण जे करतोय ते आपल्याला पटवून देता येईल असं जरूर असायला हवं. आणि तसा एकदा अनुभव आपल्या मनात आला की शास्त्राला धक्का लागत नाही आहे अशी काळजी घ्यायची. आपल्या अनुभवाशी विरोध होता कामा नये. शास्त्र भलतंच काहीतरी सांगताय आणि मी भलतंच काहीतरी करतो आहे असं मात्र होता कामा नये. त्यासाठी आपल्याकडे असं ना आपण आपला पूर्वपक्ष मांडावा. मग त्याचा विवेक आणि गुणदोषांसकट विचार करावा. ह्या असं केलं तर काय होईल असं केलं तर काय होईल याचे परिणाम काय होतील. म्हणजे पुन्हा मनाचा विचार इथे येतोच की आपल्याला पटलं आणि नाही पटलं तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की शास्त्राच्या ठिकाणी आपण आपली आधीची पिढी धरूया त्यांना बरं वाटलं म्हणून आपण काही गोष्टी करतो. तसं करावं. सुरुवातीला अशी सुद्धा थोडीशी योजना करायला हवी. पूर्वपक्ष मांडावा. पटवून द्यावं आधीच्या पिढीला आणि मग आपला बदल जरूर सगळेजण संमत करतात. मी आमच्या घरातलं एक उदाहरण देते. आमच्या सासऱ्यांच्यापर्यंत आमच्या घरामध्ये त्यांच्या आईवडिलांची व्यवस्थित श्राद्ध गुरुजी बोलावून व्हायचे. 4 बहिणी होत्या ते 3 भाऊ होते आणि दरवर्षी आजीचं म्हणजे माझ्या आजे सासूबाईंचं आणि आजे सासऱ्यांचं अगदी यथोचित गुरुजी बोलावून सगळं ते पिंडदान वगैरे सगळं व्यवस्थित व्हायचं. आम्ही अनेक वर्ष ते बघितलं आहे. आता पुढली पिढी रजा नाहीत सुट्ट्या नाहीत वगैरे वगैरे तर आमच्या सासू सासऱ्यांचं श्राद्ध आपण अशा पद्धतीने करत नाही. जे ते करत होते याचा अर्थ त्यांचा विश्वास होता आणि आपण त्यांचं करत नाही आहोत ही एक बोच बनायला होती की आपण करत नाही. शास्त्र काय सांगतापेक्षा आपल्या परंपरा काय सांगतं हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे मग आम्ही जरा पूर्वपक्ष मांडला. सगळ्या भावंडांनी विचार केला की ह्याच्यातून काय मार्ग काढायचा. आणि मग आपल्या शेवटी श्राद्ध म्हणजे काय पांडुरंग शास्त्रांनी व्याख्या केली आहे की श्रद्धेनं करतो ते श्राद्ध. मग श्रद्धेनंच आपल्याला करायचं तर आपण आपल्या श्राद्धाची पद्धती बदलूया. आणि सर्वमान्य अशी पद्धती आम्ही काढली की गीता जयंतीला सासऱ्यांचे देहावसान झालं तर गीता जयंतीला आपण आपल्याकडे गीता पाठ करतो. सगळ्या ठाण्यातल्या गीता प्रेमींना बोलावतो आणि त्यांचं श्राद्ध करतो. जसं परवा राष्ट्रसेविका समितीच्या भगिनींना बोलावलं आणि सासूबाईंचं श्राद्ध केलं. गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण आपल्या घरी करायचं कारण आई रोज पोथी वाचायचे म्हणजे आईचं श्राद्ध झालं. अशा पद्धतीनं 4ही पालकांची दासबोध होतंच वडिलांच्या ह्याच्याबद्दल त्यामुळे ते पारायण होतं. अशी सर्वसंमत श्राद्धाचं शास्त्राला धरून आणि विवेकबुद्धीनं असं करता येऊ शकतं. पुन्हा श्रद्धेचा विषय असल्यामुळे हे पटलं की रजा नाही पुढली पिढी इथे नाही त्याच दिवशी करणं जमतं असं नाही. पण वर्षातून एकदा स्मरण त्यांचं होणं अगत्याचं आहे. असं समर्थ आपल्याला सांगते. पूर्वपक्ष मांडावा. दोष असतील तर ते दूर करावेत. उणिवा असतील तर त्या दूर करावेत आणि स्मरण ठेवून आपण शास्त्राला धरून हे करावं. एकच उत्तर द्यावं ह्या सगळ्या गोष्टीला की ज्यामुळे काय होतं शहाणापण आणि अडाणीपण दोघांचं समाधान होईल.
म्हणजे जो आपल्यावर विरोध करणार आहे तो पण आणि आपल्याला मान्यता देणारा पण, दोघांचं समाधान झालं पाहिजे. काही असतात ना पक्के घट्ट धरून असतात पूर्व परंपरेला, त्यांचंही समाधान झालं पाहिजे आणि आपल्यालाही समाधान मिळालं पाहिजे. अशा दोन्हीकडून समाधान मिळालं पाहिजे. समर्थांनी शहाणा अडाणी शब्द वापरला. आपण असं धरू की व्यक्ती तितक्या प्रकृती, व्यक्ती तितकी मतं असतात आणि अशी मतमतांतरांच्या गलबल्यामध्ये आपल्याला सगळ्यांचं समाधान होईल अशी गोष्ट निवडावी लागते. तर तसं त्यांनी आपल्याला सांगितलं. ते करताना पटवून कसं द्यायचं याचा पण समर्थ विषय सांगतात. जसं असतं ना की बीजगणितामध्ये एखादं उत्तर काढण्यासाठी आपल्याला एक्स मानावा लागतो. तो मानायचं, सगळं गणित करायचं, एक्स बरोबर काय मिळालं उत्तर की मग तो एक्स काढून टाकायचं, ते उत्तर तिथे घेतलं की काम झालं. तसं करायचं की हे सगळं पटवून देण्यासाठी काहीतरी आधार घ्यायचा. मग कोणाचा तरी आधार घ्यायचा म्हणजे काय, असं करणाऱ्यांचा किंवा ते ना असं असं करतात, मग आपण त्या आधारावरती पुढे जाऊ शकतो आणि हा मुद्दा पटवून देऊ शकतो असं समर्थ आपल्याला सांगणारे. श्रोत्यांचं सुरुवातीला सांगितलं की शास्त्राला पण विरोध करायचा नाही आहे आणि श्रोत्यांच्या शंका पण दूर करायच्या आहेत. त्यामुळे दोन्ही करण्यासाठी समर्थ आपल्याला एक 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 कल्पना देत आहेत की दोन्ही करण्यासाठी काय करायचा, तर पूर्वपक्ष मांडायचा, त्यातले दोष दूर करायचे, कोणातरी चांगल्या माणसाच्या अनुभवाचं उदाहरण गाठीला घ्यायचं आणि शास्त्रसंमत असा मार्ग त्याच्यात काढायचा. आता असं कधी कधी असं होतं की पूर्वपक्ष जो असतो तो अपुरा असतो, म्हणजे सगळी माहिती नसते आपल्याला, शास्त्राची सगळी माहिती नसते, शास्त्रसंमत करावं माहिती नसतं. मग आपल्याला गुरुजींना बोलवावं लागतं की त्यांना विचारायचं, अहो असं असं आमच्याकडे व्हायचं, काय करायचं, याला काही पर्याय आहे का, तो सांगा. आणि मग कधी कधी असं मिळालेला जो पर्याय असतो तो काही मनाला फारसा पटत नाही, तो लटका वाटतो. पण अपुरा असणारा पूर्वपक्ष सगळीकडून मान्यता करून घ्यायचा असतो. त्यामुळे समर्थ आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं श्रोत्यांनी विचारलेल्या, श्रोत्यांनी शंका काढलेल्या ह्या पुढल्या ह्याच्यात, त्याचं नाव त्यांनी देह आशंका ठेवलं आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला म्हटलं की देह आशंका नाम पहिला आणि लगेच देह आशंका नाम दुसरा. ते एकात प्रश्न विचारले, दुसऱ्यात आपल्याला ते लगेच उत्तरं देणार आहे. तर मग अशी म्हटलं तसं आपण आज अर्जुन होऊया, आपल्या प्रश्नांमध्ये राहूया की खरंच माया काय, ब्रह्म काय, हे ब्रह्मा विष्णू महेश काय, पूर्वपरंपरा काय, शास्त्र काय, मी नेमकं कसं वागायचं, असे सगळे प्रश्न मनामध्ये धरूया. आपण साधारणपणे सगळे अशा स्वभावाचे असतो, आम्ही म्हणतो ते बरोबर आहे, आपल्याला काही दुसऱ्या कोणाचं ऐकायचं नसतं, मला जे वाटतं ते बरोबर आहे अशाबद्दल आपण ठाम असतो. पण समर्थ आपल्याला आपण थोडेसे बदल करायला हवेत, दुसऱ्यासाठी तरी बदल करायला हवेत, अशा पद्धतीनं आपल्यामध्ये बदल होण्यासाठी स्वभावामध्ये कसं, नाही तर ज्याचा जो स्वभाव तो काही केल्या जात नाही असं आपण म्हणतोच, ते आपण काही असे पटकन बदलायला तयार नसतो. परंतु समर्थ आपल्याला हळूहळू तयार करणार आहेत. ते म्हणतील काही नाही, जे चांगलं आहे त्याचा स्वीकार आपल्याला करायला हवा आणि मग शास्त्रसंमत गोष्टी आपल्याकडून होतील आणि दोन्ही शास्त्राला धरून आणि लोकांना पण समाधान वाटेल अशा पद्धतीचं जे काही बदल करणं आवश्यक आहे ते करायला समर्थांची पूर्णपणानं आपल्याला अनुमती आहे. ही संतांची एक महत्त्वाची भूमिका आहे. संत हे आपले मार्गदर्शक आहेत ना, त्यामुळे त्यांची जरी भूमिका असेल की काळाप्रमाणे बदललंच पाहिजे, तर त्या काळाप्रमाणे जो बदल आहे तो बदल घ्यायला समर्थांसारखे संत तयार असतात. शास्त्राला धक्का लागणार नाही याची पण काळजी घेतात आणि काळाप्रमाणे बदल पण करतात. तसे बदल श्रोत्यांच्या या प्रश्नांना उत्तरं देताना पुढल्या समासात समर्थ सांगणार आहेत. आजचा समास लहान आहे, आपण जे काही 5-10 मिनटं वेळ मिळेल तुम्हाला, समजा मी असं सूचना शब्द वापरलेले तुम्हाला आवडणार नाही, पण तुम्हाला जे काही आता येत्या महिन्याभरानंतर काही बदल करायचा आहे ते सुचवायला हरकत नाही. त्यामुळे आपल्याला थोडासा एक 5-10 मिनटं वेळ देते आणि तुमची मतं मांडायला किंवा त्याच्यातून काही आपल्याला आणखीन हे करायचं असेल वेळ देऊया. मग श्लोक म्हणूया, थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदा मागडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य कर्णी पडो स्वदेश हित रक्षणा विण तुझी कथा नावडो तुझ्या समहिया मुची तनु हि देश काळजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.